प्रियांनो, जेव्हा तुम्ही संकटात सापडता तेव्हा विश्वासाला जपून आपलं तोंडही तुम्ही जपा. जेव्हा तुम्ही संकटात पडता तेव्हा विश्वासू राहून आपलं तोंड तुम्ही सावरा. चला, योबाच्या पुस्तकामध्ये जाऊया. योबाचे पुस्तक, पहिला अध्याय, त्यातील 8वे वचन. योबाविषयी परमेश्वर येथे काय साक्ष देत आहे? योब अध्याय 1 वचन 8. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक योब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? अनेकदा सेवक सेवक म्हटल्यानंतर लोक विचार करतात की केवळ प्रचारकाबद्दल हे सांगण्यात आलं आहे. कृपया लक्ष द्या. सेवक म्हणजे परमेश्वराची सेवा करणारा. जेव्हा दानियल याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं तेव्हा राजाने जाऊन तो काय म्हणाला तुम्हाला आठवतं? हे परात्पर देवाच्या सेवका दानियला, काय तुझ्या देवाने ज्याची तू नित्य उपासना करतो त्याने तुला सोडवलं आहे काय? दानियल काय करत होता? देवाची उपासना करत होता. जे देवाची उपासना करतात, त्याची भक्ती करतात, त्याची आराधना करतात, ते प्रत्येक व्यक्ती परमेश्वराचे सेवक आहेत. हे तुम्ही कधी विसरू नये. योबाला सेवक असं म्हणण्यात आलं आहे कारण त्याने देवाची उपासना केली. पहा काय म्हटलं आहे. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक योब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. त्याच्या तोडीचा दुसरा कोणीही सात्विक व्यक्ती नाही. सर्व भूतलावर योबासारखा दुसरा कोणी नाही. जेव्हा देवाने अशी साक्ष दिली तेव्हा सैतान म्हणाला, का नाही राहणार? तू त्याला सर्व दिलं आहे ना. त्याला पत्नी दिली, त्याला मुलं दिले, धनसंपत्ती त्याला दिली व त्याला कुणी हात लावू नये म्हणून योबाच्या चहूबाजूला तू कुंपण घातलंस. त्याचं संरक्षण करत आहे, त्याचं कल्याण करत आहे. तो तुझी स्तोत्रे गाणार नाही तर काय करणार? या सर्वांमुळेच तो भय धरत आहे. हे सर्व तू घेऊन पहा. तेव्हा तो योब तुझी निंदा करेल, तुला दोष लावेल, तो तुझा अव्हेर करेल. तेव्हा परमेश्वर म्हणाला, असं तुला वाटत आहे परंतु हे सत्य नाहीये. असं नाहीये देवा. तू त्याचं सर्व काही हटवून पहा. तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. योबाचं खरं रूप तेव्हा बाहेर पडेल. तेव्हा देव म्हणाला, तुला जे करायचं ते तू करू शकतोस, मात्र त्याच्या आत्म्याला हात लावू नकोस. देवाने परवानगी दिली. तेव्हा योबाचं जे होतं ते सर्व सैतान हिरावून घेऊन गेला. योबाचं आरोग्य देखील सैतानाने हिरावलं. तेव्हा काय घडलं चला आपण पाहूया. दुसरा अध्याय 6व्या वचनापासून. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नकोस. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत अतिशय पिडले. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्व काही होतं, ज्याच्याकडे कालपर्यंत सर्व लोक होते, आरोग्य होतं, सर्व काही होतं, पण आज अचानक सर्व काही त्याने गमावलं. ज्यांच्यावर खूप प्रेम केलं, आपल्या सर्व मुलांना गमावलं. जी धनसंपत्ती कमावली होती ती सर्व गमावली व आपलं आरोग्य देखील त्याने गमावलं. काय आज आपल्यात कोणी आहेत का? जी मी मेहनतीने मिळवली होती ती माझी नोकरी गेली आहे. मी मेहनतीने बांधलेलं माझं घर माझ्यापासून दूर गेलं. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम केलं पण ती माझ्यापासून दूर झाली. प्रेमाने व लाडांनी वाढवलेले माझे मुलं माझ्यापासून दूर झाले. सर्व गोष्टीमध्ये मी सतर्क होतो, आरोग्याच्या बाबतीत मी अतिशय सतर्क होतो, परंतु माझं आरोग्य देखील खराब झालं. माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वांना गमावून सर्व काही गमावलं, माझं आरोग्यही गमावलं. आणि आज मी जिवंत का आहे हे न समजण्याच्या परिस्थितीत मी आहे. कुणी आहेत का असे? एका नीतिमान आणि सात्विक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही गमावलं. आज असू शकतं तुम्ही खरेपणाने व प्रामाणिकपणे जगत असाल तरीही. असू शकतं आज तुम्ही काही गोष्टी गमावल्यामुळे चिंतेमध्ये असाल किंवा अडचणीमध्ये सापडलेले असाल. तर तुम्ही योबाकडे आता पहा. त्याने सर्व काही गमावलं. त्याने सर्वांना गमावलं. आपलं आरोग्य त्याने गमावलं. मस्तकापासून तर तळव्यांपर्यंत सर्व शरीरावरती गळवं उठले, मोठमोठे फोड आले. खाजेमुळे जेव्हा तो त्रस्त होऊ लागला तेव्हा त्याने एक खापर घेतली व अंग खाजवू लागला. विचार करू शकता का? कल्पना करवते का? तो राखेत बसला. एवढ्या अधिक त्याच्या सर्व शरीरावर फोड आले होते की त्याने खापर घेऊन जेव्हा खाजवू लागला अशा वेळेमध्ये तिथे काय घडलं जरा पाहूया. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली
आणि तो राखेत जाऊन बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिले आहात का? काय तुम्ही अजूनही तुमची धार्मिकता सोडणार नाही? अजूनही तुम्ही तुमच्या देवाला सोडणार नाही का? त्या देवावरचा विश्वास तुम्ही अजूनही सोडणार नाही का? असं वाटतं तुम्ही वेडे झाले आहात. एकीकडे खापर हातात घेऊन तुम्ही तुमचं शरीर खाजवत बसले आहात आणि दुसरीकडे त्या देवाच्या नावाची आठवण करत आहात. त्या परमेश्वराला अजून धन्यवाद देत आहात. अजूनही त्या देवाला नमन करत आहात. मला असं वाटतं तुम्हाला वेड लागलं. त्या देवाला तुम्ही आता दोष द्या. तसंही तुम्ही आता जगणार नाहीत. तुमचे हे फोडं आणि तुमचं हे दुखणं पाहून मलाच आता राग येत आहे. तुम्ही आता मरून जा ना. इयोबाने एका संदर्भामध्ये म्हटलं, माझ्या पत्नीला माझ्या श्वासांचा तिटकारा वाटत आहे. याचा अर्थ काय माहीत आहे? हा अजून का जिवंत आहे असे विचार माझ्या पत्नीच्या मनात आहे. परंतु इयोब तेव्हा काय म्हणाला मी तुम्हाला सांगतो. चला पाहूया आपण. इयोबाचे पुस्तक अध्याय 27 वचन 5 पहा. तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही, कारण माझा प्राण जाई तोवर मी आपले सत्व समर्थन सोडणार नाही. मी नीतिमान आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार, ते मी सोडणार नाही. मरेपर्यंत मी माझ्या परमेश्वराला सोडणार नाही. तुम्ही अडचणीमध्ये आहात का? आपल्या विश्वासाला तुम्ही धरून राहा. जेव्हा त्याची पत्नी येऊन त्याची निंदा करून तुझ्या देवाला श्राप दे आणि मरून जा, जेव्हा असं ती बोलत होती, तेव्हा इयोब काय म्हणाला? 10 वचन. तो तिला म्हणाला, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? ह्या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. इयोबाने आपल्या मुखाने कोणतंही पाप केलं नाही. अनेकदा जेव्हा कष्ट येत असतात, दुःख येत असतं, आजार येत असतात, साधारणपणे लोक ते आपल्या तोंडाने दोष देऊ लागत असतात. जेव्हा त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात, ते आपल्या मुखाने दोष देण्याचं काम करू लागतात. अचानक काही संकट आलं तर तोंडाला येईल तसं ते बोलू लागतात. कष्ट आणि संकटांमधून तुम्ही चाललेले आहात का? तर मग आपल्या तोंडाचं संरक्षण करा. एवढ्या कष्टांमधून जात असताना देखील इयोबाने आपल्या वाचेने कोणतंही पाप केलं नाही. अनेकदा अशा प्रसंगातून जाताना आपल्या मुखातून काय शब्द बाहेर पडतात माहितीये? परमेश्वरा, खरंच तू आहेस का? आणि काही लोक आणखी पुढे जाऊन बोलत असतील, खरंच आहे किंवा देव मरून गेला आहे. पण इयोबाने साधं आपल्या वाचेने देखील पाप केलं नाही. आपल्या मुखाचं रक्षण करा. इयोब त्याच्या मित्रांशी बोलत आहे. मी एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे भले माझा प्राण गेला तरी माझ्या देवाच्या प्रती जे सत्व माझ्यामध्ये आहे ते मी कधीही सोडणार नाही. मग प्रतिफळ काय घडलं? 42 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आपण पाहतो, एक व्यक्ती कष्टांमध्ये देखील खरेपणाने जगून मुखाने कोणतंही पाप करत नाही, तेव्हा काय प्रतिफळ मिळतं? पाहूया. इयोब अध्याय 42 12वे वचन मी वाचत आहे. परमेश्वराने इयोबाचे उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला 7 पुत्र व 3 कन्या देखील झाल्या. प्रियांनो, तुम्ही खरेपणाने जगा. तुम्ही जे गमावलेलं आहे त्याला माझा परमेश्वर देव दुप्पट अशा रूपामध्ये तुम्हाला परत करणार आहे. अडचणीत असाल तेव्हा तुम्ही तोंडाने श्राप देऊ नका. जीवनामध्ये कष्ट आल्यावर, वेतन नाही मिळाल्यावर, आर्थिक अडचणी आल्यानंतर पत्नीचं खरं रूप काय आहे ते प्रगट होतं. पगार मिळण्यास 1 आठवडा उशीर झाला तर अनेक बहिणी काय करतात? आपल्या पतीला बोलून, तुम्ही हिम्मत धरा, चिंता करू नका, या महिन्यात पगार येण्यासाठी उशीर लागलेला आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व सांभाळून घेईल. काय बहिणी अशा प्रकारे बोलतात किंवा मग बॅग पॅक करून
काय बेकार आणि बिनकामाचा माणूस आहे. तुझ्यापेक्षा रिक्षा ड्रायव्हर तरी बरा. संध्याकाळी काहीतरी कमावून घरी घेऊन येत असतो. तुझ्याशी लग्न केल्यामुळेच माझं आयुष्य असं बर्बाद झालं आहे. याला काही अर्थ राहतो का? जर पगार मिळण्यासाठी उशीर लागला तर, पगार जर कमी आला तर, किंवा जर आर्थिक अडचणी आल्या तर, किंवा जसं वाटलं तसं जर घडलं नाही तर, जी आशा केली त्याची खरेदी करता आली नाही तर, ते खरेदी करण्यास पैसे नसतील तर, बऱ्याचशा पत्नी तोंडात येईल ते बोलू लागतात. बरेचसे पती जे तोंडात येईल ते बोलू लागतात. जरा थोडी अडचण आली तर त्यांचं तोंड शांत राहू शकत नाही. तुम्ही आत्मिक पुरुष आहात का? आत्मिक स्त्री आहे का? बायबलमध्ये लिहिलं आहे, जेव्हा दुःख आणि अडचणी आल्या, इयोबाने आपल्या मुखातून कोणतंही पाप केलं नाही. कष्टांमध्ये असताना विश्वासू राहून तुम्ही आपल्या मुखाचं संरक्षण करा. पाणी नसल्यामुळे अडचणीत पडून इस्रायली लोक जेव्हा रडू लागले तेव्हा परमेश्वर त्यांना म्हणाला, मोशे तू जा आणि खडकाला आज्ञा कर. तेव्हा मोशेने रागाने भरून जे बोलू नये ते शब्द त्याने काढले. रागामध्ये येऊन मोशेने मुखाने जे बोलू नये ते शब्द काढले. परिणाम काय घडला? देवाने देव केलेल्या वचनदत्त देशामध्ये मोशेला प्रवेश करता आला नाही. सावध व्हा. जेव्हा तुम्ही दुःख व अडचणीतून जाता, सैतान तुमच्या मनामध्ये राग आणतो आणि रागामधून तुमच्या मुखातून कोणतेही शब्द तो काढण्यास भाग पाडतो. यामुळे सावधतेने आपल्या मुखाला जपा. योबाने जेव्हा आपलं तोंड सांभाळलं तेव्हा दुप्पट आशीर्वाद त्याला प्राप्त झाले व ज्याने तोंड सांभाळू शकला नाही तो मोशे, त्याने वचनदत्त भूमीलाच गमावून बसला. तिसरं आहे, विरोध होत असताना विश्वासू असं राहून आपल्या विश्वासाचं संरक्षण करा. चला पाहू दानियेलाचे पुस्तक, दानियल अध्याय 3. प्रियांनो, नबुकदनेस्सराने जेव्हा एक मूर्ती उभी केली व आज्ञा केली की सर्वांनी येऊन तिला दंडवत घालायचं आहे, जेव्हा ही आज्ञा जाहीर झाली तेव्हा शद्रक, मेषक व अबेदनगो ते म्हणाले, आम्ही त्या देवाची उपासना करतो ज्याने मनुष्याला निर्माण केलेलं आहे, परंतु मनुष्याने स्थापलेल्या या प्रतिमेसमोर आम्ही कधीही दंडवत घालणार नाही. त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं. त्यांनी आपल्या आस्थेविषयी व आपल्या विश्वासाविषयी शद्रक, मेषक व अबेदनगो यांनी सरळ व स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी आपलं मत प्रगट केलं. तुम्ही काय बोलत आहात? आम्ही त्या देवाला भजतो ज्याने मनुष्याला निर्माण केलेलं आहे, परंतु मनुष्यांनी स्थापलेल्या या मूर्तीला दंडवत घालणारे आम्ही नाही आहोत. तेव्हा नबुकदनेस्सर संतापून म्हणाला, मी तुम्हाला मारून टाकेल. तो काय म्हणाला? मी तुम्हाला मारून टाकेल. तेव्हा ते म्हणाले, मारून टाकणार का? निश्चित तुम्हाला मारून टाकेल. तुम्ही कसे मारणार? अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून देणार. तर मग एक गोष्ट सांगू का? हो, काय आहे? तुम्ही आम्हाला अग्नीच्या भट्टीत टाकलं तरी आमचा देव काही साधारण नाहीये. तो काय करणार आहे? त्या अग्नीच्या भट्टीपासूनही आमचं संरक्षण करण्यासाठी तो समर्थ आहे. किती धैर्य पाहिजे प्रियांनो यासाठी. मी तुम्हाला मारून टाकेल. तुमच्या देवाचं नाव घ्याल तर तुमचा प्राण घेण्यात येईल. पुन्हा त्या देवाबद्दल बोलायचं नाही असं म्हटल्यावर यासाठी किती धाडस पाहिजे प्रियांनो. आमचा देव, तुम्ही आम्हाला कितीही छळलं, कितीही यातना दिल्या, त्यातून आम्हाला सोडवण्यासाठी तो समर्थ आहे. तुम्ही नोकरी करता त्या जागेत तुम्ही ख्रिस्ती आहात हे सांगण्यासाठी तुम्ही घाबरत आहात. नातलगांच्या समोर मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हे सांगण्यासाठी तुम्ही घाबरत आहात. तुम्ही जेथे राहत आहात कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तुम्ही बायबल रॅपिंग करून पेपर लावून मग चर्चमध्ये येतात आणि मग लपून पुन्हा घरी घेऊन जातात. कशासाठी? कोणी पाहू नये. तुम्हाला लाज वाटत आहे. सिगारेट पिणारे लोक त्यांच्या शरीराचा नाश करणारं ते सिगरेट अतिशय फुशारकीने पित असतात. दारू पिणारे लोक दारूच्या दुकानामध्ये जाऊन अतिशय अभिमानाने, हिमतीने दारू पितात. प्रेमामध्ये चैनबाजी करणारे मुलं आणि मुली अत्यंत अभिमानाने फिरतात. व्यभिचार करणाऱ्या स्त्रिया कोणतीही लाज न बाळगता रस्त्यावर अत्यंत धाडसाने फिरतात. वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना जर भीती वाटत नाही, मग जिवंत देवावर विश्वास ठेवणारे तुम्ही परमेश्वराचं वचन आपल्या हातामध्ये घेण्यासाठी जर लाजत आहात तर ही किती अपमानास्पद गोष्ट आहे. प्रियांनो, एका देशामध्ये उघडरित्या देवाची आराधना केल्या जाऊ शकत नव्हती. जर दिसलं तर तेथे मारण्यात येत होतं. यामुळे गुप्तपणे लोक देवाची उपासना करत होते.
ते हळू शब्दात प्रार्थना करायचे, हळू शब्दात गीतं गायचे आणि वचनं देखील वाचत असायचे. जर कोणाला समजलं तर त्यांना पकडून मारलं जात होतं. अशा प्रकारे प्रार्थना करणाऱ्या एका गटाकडे अचानकच रिव्हॉल्वर घेऊन 2 सैनिक तेथे पोहोचले. त्यांनी दोन्हीकडून गराडा घातला. थांबा! तो येशू जगाचा तारणारा आहे असं बोलत असाल तर मारून टाकण्यात येईल. येशू देव नाही असं बोलला तर तुम्हाला सोडून देण्यात येईल. 1 मिनिटाचा वेळ देत आहोत, तुम्ही निर्णय घ्या. असं म्हटल्यावर काय करणार? काय आपल्या विश्वासाला आपण जपणार का? किंवा मग जीव आहे तर सर्व काही आहे हा विचार करून नकार देणार आहोत? त्यांच्यातील काही लोक हळूहळू उठत तेथून निघून गेले प्रियांनो. परंतु काही लोक तेथेच बसून राहिले. ते एकच वाक्य बोलले, आमच्यासारख्या पापी लोकांसाठी आमच्या देवाने आपला प्राण दिला. मग अशा देवासाठी आम्हासारख्या लोकांनी प्राण द्यावा यात कोणतीही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही मारणार आहात का? मारून टाका. आम्ही सरळ त्या स्वर्गामध्ये निघून जाऊ, बस एवढंच. पण तुमच्या बंदुकीला घाबरून आम्ही आमच्या देवाला सोडून देणारे विश्वासघातकी असे लोक अजिबात नाही आहोत. मारू द्या, मारून टाका. मी विचारत आहे प्रियांनो, जर अचानक आपल्या 10 दरवाजांमधून 10 जण AK-47 बंदूक घेऊन जर समजा आले, ख्रिस्त आमचा देव आहे असं बोलणाऱ्या लोकांना मारून टाकण्यात येणार आहे, नाही असं बोलणाऱ्या लोकांना सोडून देण्यात येईल, तेव्हा तुम्ही काय म्हणणार? मग माझ्या दोन्ही पत्नींचं काय होईल? माझ्या घराचं, माझ्या बँक बॅलन्सचं तेव्हा काय होईल? आत्ताच तर ते मी बांधलं आहे. मी विचारतो, खरोखर किती लोक येथे उभे राहतील? जर अचानक कोणीतरी आतमध्ये येऊन जर त्या ख्रिस्ताला तुम्ही आपला तारणारा मानता तर आम्ही तुम्हाला मारून टाकणार. जर जीव वाचवायचा असेल तर येशू देव नाही असं बोलून निघून जा. असं जर कोणी प्रश्न केला तर किती लोक हिमतीने उभे राहतील सांगा? किती लोक धाडस करून येथे थांबतील? हात दाखवा. खोटं आहे. का माहित आहे? कारण आता गण नाहीये आणि गण घेऊन आलेले लोकही नाहीत. त्यांच्यातले काही लोक धैर्याने उभे राहिले. तुम्ही मारून टाका. जर आत्ता मेलो तर सरळ आम्ही स्वर्गात जाणार. मारा. जे सैनिक तेथे आले होते ते त्यांच्याकडे पाहत राहिले. खरं का? येशू जगाचा तारणार आहे का? हो. पापी मनुष्यावर जीवापाड प्रेम करून ज्याने मनुष्यासाठी आपला प्राण दिला, तो एकमेव देव आहे. त्या देवासाठी आपला प्राण देण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. तेव्हा बंदूक हातात घेऊन आलेले दोन्ही सैनिक त्यांनी बंदूक खाली टाकून ते बोलू लागले, आम्हीही येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. कोठे खरे आणि प्रामाणिक विश्वासणारे आहेत या विचाराने आम्ही सैनिकांचा वेश धारण करून आलो. आपला प्राण धोक्यात घालून देवाची सेवा करणारे खरे विश्वासणारे तुम्ही आहात. खरे विश्वासणारे कोठे भेटतील असा विचार करून आम्ही वेश धारण करून आलो. जे खोटे होते ते निघून गेले. आता आपण सर्व मिळून आपल्या देवाची आराधना करू. आजच्या दिवशी जर तुमच्या जीवनात अशी परिस्थिती आली तेव्हा देवाकरिता आपला विश्वास राखून खरेपणाने जगणार का? आपला विश्वास राखून जगणार का? शद्रक, मेशक व अबेदनगो आपल्या विश्वासाने ते जगले. त्यांचा विश्वासूपणा त्यांनी दाखवून दिला. प्रतिफळ काय मिळालं? त्या अग्नीच्या भट्टीपासून त्यांना वाचवण्यात आलं. कशा प्रकारे? पहा या व्हिडिओत. I will not worship that. नबुखदनेसर समोर येऊन बसला. देशाची सर्व प्रजा जमा झाली. गुडघे टेका. जेव्हा ध्वनी ऐकाल प्रत्येकाने दंडवत घालायचा आहे. प्रत्येकाला त्या मूर्तीसमोर दंडवत घालावंच लागणार. देशातल्या सर्व लोकांनी दंडवत घातलं, परंतु ते 3 तरुण ते दंडवत न घालता उभे राहिले. With all my heart I follow you.
परमेश्वरा, आम्ही केवळ तुझीच उपासना करणार, तुझ्यासाठी जगणार. Bring them! Oh, my friends, त्यांना इकडे घेऊन या. faith will be tested now. Daniel. What's wrong with them? Why will your friends not bow to me? I assure you, sire, they will serve you faithfully all their lives, as I will, but दानियेला, तुझे मित्र त्या प्रतिमेसमोर दंडवत का घालत नाहीत? ते केवळ मनुष्याला निर्माण करणाऱ्या देवाच्या समोरच दंडवत घालतील. तुम्ही स्थापलेल्या मूर्तीसमोर ते नमन करणार नाहीत. दानियेलाने सांगून टाकलं. Make them bow. तर मग ते माझ्या समोर दंडवत घालतील असं मी घडवून आणेन, असं म्हणत त्या तिघांना आणण्यात आलं. Seek your presence. When we wish to bend something that is hard and unyielding, जे अतिशय धाडशी आहेत, we put त्यांना it झुकवायचं into आहे the तर fire. काय करायचं? त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकायचं. त्यांना झुकवण्यासाठी मी त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकून देणार. Burn them! Majesty, no! Burn them! What? No! Bring oil! Come! त्यांना कैद करून बेड्यांनी त्यांना बांधण्यात आलं व अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून दिलं. Hear my cry. The cords of death entangle me. The anguish of the grave consumes me. Do not ignore my tears. I am overcome by sorrow. ते तिघे तिथे प्रार्थना करू लागले. हे परमेश्वरा, तू आम्हाला वाचीव. जो वाचविण्याकरिता समर्थ आहे तो परमेश्वर त्या अग्नीच्या भट्टीमध्ये उतरून आला. अग्नीच्या भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलं, परंतु ते जळाले नाही. राजाने त्या आगीजवळ हात नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे हात जळून गेले. बेड्यांनी बांधून टाकण्यात आलेले हे तिघेही तरुण त्यांच्या बेड्या तर जळून गेल्या, पण त्यांना जिवंत बाहेर आणण्यात आलं. तेव्हा राजा म्हणाला, ज्या देवाची उपासना करतात तो देव सामर्थी देव आहे. People of Judah, rise. God is with us. He's with us. आमचा परमेश्वर हा जिवंत आहे. आमचं संरक्षण करण्यासाठी तो समर्थ आहे. आता प्रतिफळ काय मिळालं? नबुकदनेस्सर राजाने सर्व देशामध्ये जाहीर केलं व ही साक्ष दिली, शद्रक, मेशक व अबेदनगो ज्या देवाची उपासना करतात तो देव, त्याच्यासारखा सामर्थी असा परमेश्वर या जगात दुसरा कोणीही नाही. विरोध होत असताना आपल्या विश्वासाचं रक्षण करा. तेच अनेक लोकांना आपल्या परमेश्वराकडे आकर्षित करेल. क्लेशामध्ये विश्वासू असं राहून आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. संकटामध्ये विश्वासू असं राहून आपल्या तोंडाचं संरक्षण करा. व विरोध होत असताना विश्वासू असं राहून आपल्या आत्मिकतेचं संरक्षण करा. तेच तुमच्याद्वारे अनेकशा लोकांना परमेश्वराकडे आकर्षित करेल. अशी महान कृपा देव आपल्याला देव. चला प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर बापा, पौल व सिला यांच्यासारखी चांगली आत्मिकता, इयोबाच्या जीवनात असणारा सात्विकपणा, शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या जीवनामधील जो विश्वास आणि भरोसा होता तो आम्हा सर्वांना दे. क्लेशांमध्ये, अडचणीमध्ये, विरोधामध्ये देवा आमच्या चहूबाजूच्या लोकांना प्रभावित करून तुझं गौरव आम्हाला करता यावं अशी अद्भुत आत्मिकता तू आम्हाला दे व त्याद्वारे पुष्कळ लोकांना तुझ्याकडे आकर्षित करता यावं यासाठी कृपा दे. दुप्पट असे मोठे आशीर्वाद आम्हाला पाहता यावेत.
असं जीवन तू आम्हाला दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन.